कधी लावणीचा ठसका तर कधी गझलेचा शांत असा स्वर. त्या केवळ गायिका नव्हत्या तर त्या भावना जपणाऱ्या शिल्पकार होत्या. पिया तू अब तो आजा या ठेक्यावर आजही पाय थरकतात. तर दम मारो दम म्हणत बंडखोरीचा एक जो स्वर असतो, त्याचबरोबर चुरा लिया है या गाण्यातून शांत असं प्रेमाचं स्वरूप, सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं. प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो विद्रोह असेल तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता, तो आपला स्वर वाटत होता. अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी आयोजनामध्ये कार्यक्रम करण्यामध्ये सहभाग घेता आला. त्यांचे काही इव्हेंट्स करण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा इव्हेंट्स करण्यामध्ये सहभागी घेता आला. एक खुल्या दिलाच्या आशाताई होत्या आणि त्या बिनधास्तपणे जगल्या. आपल्या भावनांना त्यांनी बिनधास्तपणे मोकळ्या केल्या आणि त्यांचे स्वर आजही आणि कायम रसिकांच्या हृदयात राहणार आणि कायम ते स्वर या विश्वामध्ये गुंजणार. हे बघा, सुनेत्राताई पवार यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये या निवडणुका आहे, ही पोटनिवडणूक आहे, त्यामध्ये सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्यांच्या प्रचारात उतरणं गरजेचं आहे. आमच्या पक्षातर्फे सुद्धा आम्ही लोक त्या प्रचारामध्ये उतरणार आहोत. रोहित पवार जर त्या प्रचारात उतरणार असतील तर नक्कीच महायुती म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो. सर, कबड्डीत चपळाई पाहिजे, राजकारणातही आम्ही तेच करतो असं उद्धव ठाकरे म्हणतात. डाव टाकणं आणि डाव परतवणं आलं पाहिजे असं देखील ठाकरे म्हणाले. मातीला विसरू नका आणि मातेलाही विसरू नका असं तुला हे बघा, टोमणे मारणं हा केवळ एकमेव काम त्यांच्याकडे उरलेलं आहे. कबड्डी खेळण्याकरता 7 खेळाडू लागतात, तेवढे तरी आपल्या पक्षात उरलेत का, याचं अवलोकन उद्धव ठाकरे यांनी करावं आणि त्यानंतर आम्हाला माती काय असते ते सांगावं. आपण काय माती खाल्लेली आहात खुर्ची करता, काँग्रेसच्या आहारी गेलात, काँग्रेसची लाचारी पत्करली, त्यामुळे मातीशी इमान राखणं हे तुम्ही आम्हाला सांगू नका. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केलीत, हिंदुत्व विसरलात खुर्ची करता. आपण पहिली माती खाल्लीत, या संदर्भात स्वतः अवलोकन करा. सर, आता वाढलेले खासदार एनडीएचेच वाढतील, महाराष्ट्रात भाजपचे खासदार वाढणार नाहीत, कोणत्याही पक्षांच्या खासदारांना महाराष्ट्र भाजपमध्ये एंट्री नाही अशा प्रकारे भाजपने नाही तर त्यांनाच विचारा ना. त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली असेल नसेल मला काही माहिती नाही, त्यामुळे त्यांच्याशीच बोललं तर बरं होईल. हे बघा, जे काही आंदोलनं झाली असतील, मनोज जरांगे असतील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी, त्यांनी समाजाकरता केलेली आंदोलनं आहेत. कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना जो काही शब्द दिलेला आहे तो सरकार शब्द पूर्ण करेल. नाही, मला या संदर्भात काही कल्पना नाही. मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. स्वतःला पुरोगामी समजून, पुरोगामी विचारांचे समजून, हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा
हिंदू धर्माची तत्व यावर टीका करणं आणि या टीका केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांच्या पक्षाचं स्थान दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भात मी वक्तव्य करणं उचित नाही आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्यांची अवस्था त्यांच्या पक्षाची काय केलेली आपण पाहताय. अशाच पद्धतीची वक्तव्य आली तर उरले सुरलेले स्थानही रसातळाला जाणार आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षातील जे स्वतःला पुरोगामी समजतात आवडांसारखे नेते हिंदू धर्मावरती रीतिरिवाजांवरती ज्या टीका करतात आणि वेळ प्रसंगी स्वतःवर जेव्हा बिततं तेव्हा त्याच रूढी परंपरेचा अवलंब करतात. प्रथम आपल्या पक्षातील या नेत्यांना त्यांनी समज द्यावी आणि नंतर वारकरी समाजावरती टीका करावी. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून मोदींनी शिकलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी संजय राऊत यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार. मी यापूर्वी सुद्धा म्हटलं होतं की संजय राऊत यांना पाकिस्तानचे प्रवक्ता म्हणून जी काही जागा शिल्लक असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम करावे. आता त्यांच्या त्या शिवसेनेचं संपलेली आहे युबीटी. आता इकडे त्यांचं काम नाही. आदित्य ठाकरे सुद्धा त्यांना डोळ्यावर धरत नाही आहेत. त्यामुळे कदाचित पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळेल असं मला वाटतंय. हे बघा, खासदार एक महाराष्ट्रातील खासदार एखाद्या मंत्र्याने महाराष्ट्रातील मंत्र्यांनी जेवायला बोलवलं म्हणून जर गेले म्हणून यांना पोटशूळ उठत असेल तर आपले नेते कुणाकुणाकडे जात आहेत काय काय करतायत याच्यावर त्यांनी टीका करावी ना. खासदारांवर संशय घेता तुम्ही कुठेही गेलेलं चालतं आणि खासदार जर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपल्याला बोलवलं सर्व महाराष्ट्रातील खासदार जर त्या ठिकाणी जात असतील गेलं तर यांना पोटशूळ कशाला उठायला पाहिजे. बघा, ज्या काही अशा चुकीच्या गोष्टी आहेत त्यावरती सरकार कार्यवाही करेल. यासाठी ही KYC असेल काही या गोष्टीसाठी एजंटची गरज नाही आहे हे वारंवार सरकार सांगतंय आणि अशा पद्धतीचे कोण कृती करत असेल त्यांच्यावर कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.